राहिले, आम्ही आता उभं राहिलो. बाबांची कथा चालू होती, तुम्ही इथे गुरुजी वाजवतात. याच्यातून काय घ्यायचं? याच्यातून ह्यांना पण घेतलं पाहिजे काहीतरी. तुम्ही पण आपण, माझा पोरगा असा झाला पाहिजे. नुसतं म्हणण्यात मजा नाही, टाकलाच पाहिजे. तर आणि चित्रपटातली बघण्यात काय मजा? चित्रपटातली बघायची नाही. आले काला लांब गेल ते करा जरा, पाणी इकडे यायचं स्टेज काढून गेलेत तर मग तिकडे गप्प बस. लय आगाव कार्टे. एक नातू असं बाबापाशी बसलेलं, बाबा लगेच जायचंय. मात्र म्हणलं गप. मात्र जरा ताईट होतं, त्याला वाटलं इथं म्हणू नये असं. ते म्हणलं त्याला दुसरं काय नाव आहे आता. ते म्हणलं तुला जर लगीला काही लागले का असं हळूच म्हणायचं, बाबा गाणं म्हणू. ते कार्टीन रटाच लावला, गाणं म्हणू. त्याला वाटलं हे मात्र काही मला जाऊ दे. ते गेलं दुसऱ्या बाबापाशी, बाबा गाणं म्हणू. त्या म्हाताऱ्याला काय माहिती ह्यानं काय शिकवलंय. ते म्हणलं मन पण कानात म्हण म्हणलं. असे कार्टे आगाव आहेत, पोर आहेत महाराजला. आलं बघा हे असं विठाला विठाला विठाला. लय ताईट काम आहे. काही पोरं काही साधे खोलीचे आहेत का? यांच्यामुळे मॅडम शाळेत जायच्या बंद झाल्यात. मी मॅडमला म्हणलं तुम्ही शाळेत का म्हण येत नाहीत मॅडम? ते म्हणले पोरं रोज मला हसत येत बाबा. म्हणलं पोरं का म्हणा हसते रे मॅडमला? ते म्हणले आम्ही नाही हसत, हा एकटा म्हणते आरची आली. हे काय साधा खोडीचा माल आहे. एक कार्ट रडत होता. आजी म्हणली का रडतो? ना तू म्हणला आजी मला संडासला जायचं भीती वाटते. म्हातारी म्हणली मग लाईट लाव. तो म्हणला गावातच लाईट नाही. मग म्हातारीने त्याला मोठी मेणबत्ती पेटवून दिली. म्हणली जा. त्यानं अशी मेणबत्ती धरली हातातून, दमानं चाललं. तिचे 2-3 मित्र आले, त्यांना वाटलं याचा वाढदिवस आहे. ते मोठे नारडले, हॅपी बर्थडे टू यू. याला अर्जंट जायचं ना. त्यांना मेणबत्ती इजवली. ते म्हणलं मला अर्जंट जायचं, तुम्ही मेणबत्ती का म्हणे? ते म्हणले आम्हाला वाटलं तुझा वाढदिवस आहे. ते म्हणलं मग केक खाऊन जा थांबा. जीव काढू काढू पोळं परायचे. नको 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 म्हणले, तुझा केकही नको. पोरं काय साध्या खोडीचे असते तुम्ही. अहो आता लय ताप आहे. आणि लेकरं काय करतात माहिती का? इथून पुढे एक केलं पाहिजे, मुलांना ज्ञानाची गरज आहे. आता हे पोरं, तुम्ही पोरं हुशार आहेत, पटापट सांगते. पोरं मोठ्यानं बोलायचं, बेटे बेटे सावधान. सावधान म्हणजे कसं? असं सावधान बसा. असं सावधान म्हणजे कसं? हा, पोरं खरं सांगायचं, पटापट बोलायचं. पोरं खरं सांगा बरं, आज सध्या गावाला गरज कशाची? सुखाची का दुःखाची? हा, गावात पाणी असावं का नसावं? दारूचं दुकान असावं का नसावं? मेडिकल असावं का नसावं? मग गावातल्या लोकांना मेडिकल टाकावं का बाहेरच्यानी? बाहेरच्यानी गावातल्यानी टाकावं आहे का नाही? गावात सरकारी दवाखाना असावा का नसावा? एखादा डॉक्टर गावात पाहिजे का नको? हो, एखादं मेडिकल पाहिजे, बरोबर आहे. मग एखादा डॉक्टर सुद्धा पाहिजे, ॲम्ब्युलन्स सुद्धा पाहिजे, एखादं मोठं किराणा दुकान पाहिजे, आहे की नाही? गावात नको का पाहिजे? पाहिजे ना. सप्ताह गावाला दरवर्षी पाहिजे. एखादं मंदिर असावं, गावाची श्रद्धा त्याच्यावर असावी. पोरं उत्तर द्या आता. लय सप्त्याला पंगत घालावा का भावाला रस्ता द्यावा? हा, सप्त्याला पंगत घालावा आणि भावाला रस्ता कोणी द्यावा? आता ऐका, सप्त्याला पंगत नाही घातली तर कोणी काही बोलणार नाही, पण भावाला रस्ता दिला नाही ना तर गाव नाव ठेवल्याशिवाय राहणार. म्हणून पहिलं कुणाला रस्ता द्यावा? हा, लय गोड आहे. आता आता ऐका, जावाचं कधी बाईनं खाऊ नये. कुणाचं? जाऊ कळत येईन तुम्हाला. पुरुष मंडळी, भावाचं कधी खायचं नाही. कार्यकर्ते मंडळी, देवाचं कधी खायचं नाही. आणि अजून लय गोड आहे, देवाचं, गावाचं, जावाचं आणि भावाचं कुणी खायचं? हा, महिलांना सांगतो, भावाचं नाही खायचं इथून पुढे बरं का, फक्त मुख्यमंत्र्याचं खायचं. हा, मुख्यमंत्र्याला तुम्ही लुटून खा.
हो एखादा एकर हाना वाटलं तर ते आता लय अवघड झाले. ते माग पैसे पडत होते ना, आता परवा दिवशीच एक बाई गेली ती, आता परत 1,500 येणार आहेत. ती आले आणि पडले वाटतं त्या दिवशी आले ना. ती बाई परत भांडत होती त्या मॅनेजरला, 2100 म्हणले 1.5 का दिले. तर मला वरून नाही आले, काय करावं. आणि आमची तर म्हणत होती आग लावा तुमच्या मोठ्या गाडीला, तुमच्या गाडीमुळे माझे 7.5 गेले. आता हे मोटरसायकल ज्यांना गाड्या आहे ना त्यांना पैसे येईना. नाही नाही नाही, आमची नुसती अशी पाहत होती माझ्याकडे, गेले ग बाई गेले माझे. मी तुझे येऊन तरी काय उपयोग आहे, तू काय मला देणार आहे का, तू वरच्यावर हाणणार नुसते. आणि ज्याच्याकडे मोठी गाडी आहे त्याला मिळणार, ज्याच्याकडे नोकरी त्याला मिळणार, ती त्यांचा काय दोष आहे. तुम्हाला इकडल्या बाजूने येत आहे ना, ते बाया म्हणत्या बरं कधी नव्हा आले होते, उलट तुम्हाला जास्त यायला पाहिजे. मी म्हणतो 47लाच 500 रुपये यांच्या खात्यावर टाकायला पाहिजे होते सरकारने. 1947ला जर यांच्या खात्यावर बाबा 500 रुपये टाकले असते तर ह्यांना विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये चांगले माणसं निवडून दिले असते. हे हुशार आहेत आपल्यापेक्षा, आपले क्वार्टरीवर तरी जातील. इथून मागं महिलांचं मतदान 22%च पडायचं, लोकसभेला 22% झालं, विधानसभेला ह्यांचं मतदान वाढलं का. हे लाडक्या बहिणी झाल्या. संध्याकाळी 11 वाजेपर्यंत भावाला मतदान टाकीत होत्या. नको ग बाई म्हणायचे, 1,500 पडतील. इमानदारीनं मतदान टाकल्यामुळं चांगले चांगले गड ढासळले यावर्षी. हो 40-40 वर्ष ज्यांची सत्ता होती ती पलटी झाली 50-50 वर्षाची सत्ता. का झाली. महिला हुशार ठरल्या. पण इथून पुढं 2-3 भाऊ आहेत तुम्हाला 500-500 वाले. भावात थोडं चेंज झालंय. गेल्या वेळेस जी भाऊ मुख्यमंत्री होतं ती आता उप झाले, आणि जी उप होतं ती भाऊ कोणताही होता 1.5 यायला मतलब आहे. भावानं तिकडे काही केलं तरी चालेल, पण आम्हाला 1.5 टाका आणि आले पाहिजे. आणि एक ध्यानात ठेवा, ती गरीबाला गरजेचे आहेत. हे आता काही लोक म्हणत्या काय पैशाची गरज आहे बुवा असे म्हणत्या, आणि बायकोला बँकेत पाठवते. काय गरज आहे म्हणायची, आणि पत्नी कुठं बँकेत. याचं उत्तर कळलं का. आलेच पाहिजे. आमच्याकडे एका महिलेला तिथे 7,500 आले. तिनं उद्योग सुरू केला, पत्रवाळीचा व्यवसाय. आता तिचा 32,000वर गेलाय. अजून थोडे दिवसांनी ती 1.5 लाखावर जाईन. तिचा उद्योग 10 लाखावर जाईन. फक्त 7,500 सुरू केलेला. का. प्रयत्न केला पाहिजे, आणि प्रयत्न केल्याशिवाय सुख मिळत नाही. त्याला ही जन्म मिळवण्यासाठी देवांची इच्छा आहे. त्यांना हे मिळत नाही. तुकोबाराय म्हणले आम्ही भाग्यवान आहेत, धन्य आम्ही जन्माला. जन्म आलो दास विठोबाचे. तुकोबाराय म्हणते धन्यवाद, आमचं भाग्य, आम्ही धन्य जन्माला आलो.
आणि नुसतं धन्य नाही, देवाच्या नंतर जन्म झाला ती फायदा झाला. लय विशेष आहे बरं का. रामाच्या नंतर आलो बरं झालं. रामाच्या अगोदर आला असतो तर काय केलं असतो. कृष्णाच्या अगोदर द्वारका नव्हती, पण कृष्णाच्या अगोदर गोकुळ होतं. कृष्णाच्या अगोदर मथुरा होती. रामाच्या अगोदर अयोध्या होती. रावणाच्या अगोदर लंका होती की. लंका ही कुबेराची आहे, रावणाची नव्हती. मग देवाच्या नंतर संतांच्या नंतर जन्म झाला म्हणून कीर्तन प्रवचन ज्ञानोबरायच्या नंतर जन्म झाला, फायदा झाला. अगोदर झाला असता तर पहिले रेडेच होते सगळे. हो, रेडे म्हणजे कळलं का नाही. रेडा रेड्यामुखी. आता ज्याला तर निर्बुद्ध म्हणजे नुसताच माणूस आहे, त्याला काहीच कळत नाही, काय उपयोग आहे. गण नाही लावायचा, दिंडी नाही, वारी नाही, भजन नाही, राम नाही, माधव नाही, केशव नाही, धर्म कळत नाही, अयोध्या बघायची नाही, कुळ कधी पाहायचं नाही, असाच आला काय उपयोग आहे त्याला. आम्ही एके घरी बसलो होतो, ते कार्ट असं पाहायचं माझ्याकडं. आता इथे एक होतं बघा, रायबा नावाचं आहे, ती छोटी गाडीवाला इथं आहेत पलीकडं. हा ती कार्ट आहे ना बरं छोट, असं पाहायचं माझ्या. ते बाबापाशी एक होतं त्या दिवशी, तुम्ही ते रेकॉर्डिंगच केलंय त्याला. त्यांच्या कडवर बसलं आणि त्यांच्याकडंच असं पाहायचं आणि ते सारखं पाहायचं ती कार्ट. मग ती मी असं पाहिलं, मी बघ बसलो असं पाहायचं माझ्याकडे. आता ती पोरं पाहिलं आपण जवळ ये पिल्लू इकडे ये असं म्हणतो ना, ते असं पाहायचं आणि त्याला असं करायचं. बाबा आपण नुसतं पाहायचं असं. मला म्हणायचं बाबा घोडा. ते घोडा म्हणलं असतं तर ठीक आहे, पण बाबा घोडा. बाबा म्हणजे महाराज, सारखं घोडा म्हणायचं. ती बाई आली, म्हणलं कुणाच आहे. ती म्हणली मा नाही, ते आमच्या नंदाचं आहे. माझं नाही म्हणले असं. मला पण ती सारखं त्रास देते मला. त्यानं परत असं केलं, बाबा घोडा. त्याची मामी लई खास होती ती बाई, तिने फटकन फटका मारला. तिने तुला अक्कल आहे का, घोड्यातून रेड्यात फरक कळत नाही का तुला. अरे ते तरी घोडा म्हणलं, हिनं तर हिनं तर खानदानच काढला. काय डोकं लावा महिला मंडळ. इथून पुढे एक ध्यानात ठेवा, कोणाकडे बोलत असताना बघत असताना असू दे, ए मांडे घालून बसा, मुळेत बिळेत नाही तुम्हाला. तू काय खातो रे, चिंगम. तू का काढ बरं बाहेर. ए तसं नाही, चिंगम मी मग खात जाऊ नका, गिळून टाका मधी मध्ये नका, खाली टाकून द्या. लई कठीण झालं अहो. आता ती पॅन्ट आल्यात. आता पॅन्ट, पहिलं पॅन्ट जर कधी फाटली तर त्याला रब करायची आहे की नाही, ती थिगळ लावायची असं मशनीनं. आता जी जास्त फाटलेली पॅन्ट आहे तिची किंमत जास्त आहे. हो, इथं फाटलेली, फक्त इथं नाही, तिथं पाहिजे होती. अरे काय पे मोठे मोठे जे लेकर आहे, तू आम्ही परवा गेलो ना पॅन्ट घ्यायला, ते म्हणले हे 2000ला आहे फाटलेली आणि हे 1000 रुपयाला चांगली. काय डोकं लाव, काय फॅड निघले, मुली कपडे काय आता डोकं लाव. आणि हे पुणे बिण्यात तुम्ही इकडे भागात, ह्या भागात बरं आहे, चांगली संस्कृती. आमच्याकडे अवघड आहे महाराज, कठीण आहे. एक ते पाचोऱ्यात उतरलं, पाचोऱ्याच नाही, आणि त्याला मोडळ्यात यायला गाडी नव्हती, त्याने थोडी घेतलेली होती. त्याने रिक्षावाल्याला म्हणला किती घेतो पैसे, तो म्हणला 2500 रुपये. ते म्हणलं एवढ्याला, ते हुशार होत. त्यानं डॉक्टरचा बोर्ड वाचला 24 तास सेवा. त्यानं डॉक्टरची बेल वाजवली, डॉक्टर उठलं. ते म्हणला पेशंट सिरियस आहे, चालावं लागतं. ते म्हणले घर कुठे, कारखान्याच्या पुढे. डॉक्टरच्या गाडीत ते बसलं, गाडी आणली, कारभार बाबाच्या घराच्या पुढे उभा केली. ते डॉक्टरला म्हणलं तुम्ही आलात सांगून येतो. घरी गेलं, झोपलं, आलंच नाही.
सकाळी डॉक्टर गेलं आणि त्यानं बोर्ड बदलला, सायंकाळी 5 वाजता बंद राहील. म्हणजे उतरलेली माणसं आणून सोडायची तोय नुसते. हा पण समाज आहे. इथून पुढे एक ध्यानात ठेवा, कधीतरी तो काळ बदलला पाहिजे, विषय बदलला पाहिजे. आता जुन्या काळात लई त्रास होता महाराज. आज सुनाचे दिवस बरे, पहिले सासूचे दिवस बरे होते. आज सासायचं काय राहिलं हो? पार वनवाद झाला. आपलंच पोरग आपल्याला बोलायचं बंद झालंय. खरं सांगा आई, पोरग बोलायचं बंद झालं बायको आल्यावर का बायको नसताना? बायको आल्यावर त्याला आधार मिळाला आणि मग त्यानं म्हातारी निराधार केली. आणि सगळ्यांना विनंती करता इथून पुढं कोणाला कितीही त्रास द्यावा माणसानं, पण माय बापाला नाही. का? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना बेकारी. कितीही मोठं. त्याला एक सुंदर अभंग आहे, लय गोड आहे. पुंडलिकाने बाकी काही नाही केलं. पुंडलिक काय केले? परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. हो पुंडलिक काय केले? परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केलं. पुंडलिकानं दुसरं काहीच नाही केलं, परब्रह्म उभं राहिलं. म्हणून पुंडलिकाची सेवा ईश्वर सेवा ठरली. आपल्या जीवनामध्ये सुद्धा ईश्वर सेवा. तुम्हाला माहित नसेल तर पुंडलिकामुळे देव जरी उभा राहिला असेल तर देव पुंडलिकासाठी नव्हता आलं. पहिलं देव आलं ती पत्नीसाठी. कारण त्या अरण्यात कोणी येऊन थांबली होती? रुक्मिणी. त्या अरण्यात दंडकारण्य, दिंडोरवन आहे, दिंडोरवन. आणि त्या वनामध्ये आलेल्या पत्नीसाठी देव पुन्हा पुन्हा आलं. पण देवाची पत्नी सुद्धा परत माघारी गेली. म्हणून रुक्माई रुसली होती. देवाची पत्नी सुद्धा रुसती बरं का. आणि देवाची पत्नी का रुसली सांगू आई? ऐका. देवाच्या पत्नीनं राधा आणि कृष्ण एकदा गप्पा मारताना पाहिले, जी बिघाडल्या ते परत गेल्या नाही गेल्या. आणि देव म्हणले बरं झालं, तुला मा डोक्यात होतच तू अशी जाव. पण देव तिथं आल्यावर सुद्धा देवाशी बोलले नाही. गोप गोपिका आले पण त्यांना गोपाळ नावाचा गोपाळपूर आहे तिथं. गोपाळपूर आहे ना तिथं पंढरपूरला. पण देवाची पत्नी देवाशी बोलली नाही बोलली. म्हणून रुक्मिणी कुठे येतात? पाठीमागन. देव कुठे येतात? पुढे येतं. आता हे मोटरसायकल रुक्मिणी कुठं असती? आताची रुक्मिणी नीट बसत नाही, अशी बसते. काय रुक्मिणी तर अशा पाहते, मान पुढं करू करू पाहते. आणि असं नकळतपणे चुकून नकळतपणे आपल्याकडून घडतं. तुकाराम महाराज सुंदर बोलतात, राजा हो असू द्या पण विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी, विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठल अवघ्या भांडवाला. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर काय फायदा होतो? एकदा सुंदर उदाहरण सांगतो ध्यानात येईन. आईने सांगितलं पोराला, बाळा मला इथं दुखतंय. आई तुला अटॅकचे लक्षण आहेत, काय करू बाळा? काही नको करू आई, विठ्ठल म्हण. काय होईन त्यानं? म्हणतं खरं विठ्ठल. आणि विठ्ठल म्हणायला लागली. विठ्ठलावर म्हणत असताना पोरानं सांगितलं डॉक्टरांनी, डॉक्टर मुलगा होता, आई ठवर जास्त लोड दे, ठ जोरात म्हण. आणि विठ्ठल विठ्ठल असा जप चालू केला. आईला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं तरी विठ्ठल चालूच होतं. दवाखान्यापर्यंत येऊसतं आईचं विठ्ठल चालू होतं. आणि पोरानं सगळ्या प्रक्रिया चालू केल्या. आई जगली. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, दुखया दुखा विठ्ठल, दुखया विठ्ठल भेद, विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, किंवा विठ्ठल अवघ्या भांडवल. विठ्ठल बोला विठ्ठल. आणि म्हणून विठ्ठलाचं चिंतन करणारे तुकोबारा वेगळे. आताचा काळ राहिला नाही महाराज. आता तुमचा तरी भाग जरा बरा आहे. तुमच्याकडे रामायण आसनच मला वाटतं, कधी का होईना पण आसन का नसतं जास्त. रामायणाची पद्धत इकडं आहे ना. आमच्याकडे लय भारी असते महाराज. आमच्याकडे निम्मे लक्ष्मण कोमन असते संध्याकाळी.
उर्मिला त्याला ताक पाहिजे ती, सौमित्रा डोक्यावर पाणी व ती, लक्ष्मण उठत सुद्धा नाही, असा हालत सुद्धा नाही लक्ष्मण. आणि तुमच्याकडचा भाग थोडा इकडला वेगळा आहे. रामायण ही लोकांना कळलं पाहिजे. आता लोक मुक्त झालेत. मगाशी आपण चर्चा केली, त्यांना लई सुंदर बोलले. त्यांना काय म्हटले कळलं का? लोक आता बिनधास्त झालेत. बांधलं राम मंदिर, बांधलं म्हणजे बिनधास्त झाले का? ते टिकलं पाहिजे ना, याच्यासाठी धर्म टिकला पाहिजे. राम मंदिर बांधलं इथपर्यंत नाही, ते टिकवण्यासाठी 100 वर्ष पुढं आपले माणसं तयार पाहिजे, तिथं बोलणारे तयार पाहिजेत. आणि आपले माणसं तयार केल्याशिवाय आपल्याला ती धर्म टिकणार नाही. नाहीतर पुन्हा आपल्याला ग्लानी येईन. आज काय झालंय, थोडं आता अवघड आहे. अजून 10-5 वर्षे 20 वर्षे पुढं धोका आहे. मला तर पुढचे 25 वर्षे दिसतात. मी राहीन नाही राहीन, मला पुढच्या पिढ्या दिसतात. कारण पुढच्या पिढ्यांचं करायचं काय? आपण काही काही तालुक्यात गेल्यावर भीती वाटते, काय करायचं. एखाद्या गल्ल्यात यायचं, आपल्याकडे कुठं काय. आणि म्हणून आपला धर्म टिकला पाहिजे. आमच्याकडेच वातावरण थोडं दूषित झालंय. आपण आपल्याला कधी टाकू नये, कोणी कुणालाही टाकावं, पण आपले आपण सांभाळले पाहिजे. पण आपल्याला आपल्याचीच किंमत कळत नाही. आपल्याची किंमत कळली पाहिजे, आपले समभाव पाहिजे. विठ्ठला 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 भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबर कुमारी 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 जय जय 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 विठोबर कुमारी विठोबर कुमारी
जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 आता किती अवघड झाले मी हे असे डोकेबाज आहेत महाराज पुन्हा गेलं की तिकडे जायची गरजच नाही इथंच हार घालून टाकले सगळे पण ह्या हारामुळं असं झालं की प्रेम वाढलं कमी नाही झालं काय खरं आहे महाराज एवढं सगळं सोपं आहे का मला मंडळकरांना सगळ्याला विनंती करतो मागच्या काळामध्ये मी इथं आलो पण नाही आम्ही सहज बरेच गावं असतात सहज असे गाव आहेत काही की पुन्हा विसरून जातात आम्ही महाराष्ट्रभर फिरतो पण असे काही गाव आहेत की पुन्हा विसरतच नाहीत नाही कीर्तनाला आलं तरी मध्ये जाताना असं इकडे या वाटतं इतकं चांगलं गाव आहे इतकं सुंदर वातावरण आहे तुमच्याकडे संस्कृती आहे पुन्हा पुन्हा पाचोऱ्यात कुठल्याच गावातलं कुठं ध्यानात येईन नाही येईन आता वाटलं मी बऱ्याच वेळेस आलोय का नाही पाटलांना माहिती आपण वारीत आपण आलो पण इथलं जी जजमेंट आहे ती तिथं नाही आता मिळत आणि आपण तिथून इथं आलो पण फायदा काय झाला कधी कधी असंच असतं एखादा जिव्हाळा वाढला की वाढला नाही तर नाही कळत आम्ही ती रोहिणीला थांबलो होतो मग अशी रोहिणी नाही का तिथं तिथे कळलं नाही त्यांना मी कोण आहे काय ती आमची बॅग एवढी मोठी ती बॅग नाही का मग अशी तुम्ही कपड्याची पाहिली कचरू पाटील तर म्हणले हे सगळं संसाराचं आणला का काय तुम्ही काय ते बॅग मग अशी पाहिली त्या बाईनं मला पाहिलं सुपात जेवारी घेऊन आली ती मला म्हणली कुठं वाढो भाऊ अहो मी म्हणलं मी खडके महाराज आहे ती म्हणली मला वाटलं नंदीवालच आलं या जगावं का मरावं
याचा अर्थ कळला का काही माणसं कळतच नाही कोणाला कोण कसं आहे कोण कसं आहे. म्हणून या निमित्तानं आजच्या सगळ्याला प्रार्थना करतो. आज मागण्याचा दिवस आहे. असं ते असते. शेळ्या आहेत ना, शेळीला काय आता असं नाही, जनावर आहेत ते आपण सांभाळतो. आपल्याकडे ती जजमेंट आहे, आपल्याकडे ती परंपरा आहे, आपण सगळं करतो. निघन काही मुंडकं दाबून काढलं. लय कठीण काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांचंच प्रेम आहे. आता काही माणसं आहेत, काही माणसाचे आपण घरी गेलो नाहीत, अजून काही राहिले जायचं सगळ्यांना. आणि सगळे माणसं हुशार आहेत, जिकडे भागन तिकडे भागवित आहेत, बाबाला काही बोलीत. पण कधी कधी सगळ्यांनीच असं केलं, बाबा 2 मिनिटं थांबा, येत्या का. प्रत्येक माणसाला आता ही वारकरी आमचे आहेत, रोज आता 7-8 दिवस वारकरीत आमचे बाबा आहेत, रोज बोलवलंय संतांचे. म्हणजे तुम्हाला एक गोड आहे, आता ही संत महंतापेक्षा मी तर म्हणतो हे वैभव आहेत आपल्याकडे इथं आलेत. निस्वार्थी जीवन आहे त्यांचं. आज कसे आलेत, इतके दिवस तुमच्याकडे हे सगळं केलं, तुम्हाला ती ध्यानात पण नाही राहिलं की तुम्ही हे माणसं तुम्हाला भेटलेच कशी. आम्हाला सुद्धा 5-10 मिनिटांमध्ये किंमत कळली की हे माणूस तुमच्याकडे आले, व्यक्ती आली आणि एवढे तपश्चर्या करून आज तुम्हाला हे धन त्यांना इतक्या 7-8 दिवसात दिलं. आमचे गायक मंडळी तपश्चर्या केलेली माणसं आहेत, हे तुम्हाला मिळालं. पण ह्या सगळ्यांसाठी इथून पुढे एक केलं. आता उद्याचा दिवस आहे, सकाळी उद्या ह्यांना सगळ्याला बोलवा, तुपाच्या वाट्याची वाट्या खाऊ घाला. म्हणजे गेल्यावर दुसरीकडे सप्त्यालाच गेलं नाही पाहिजे. पण ते काय होतं माहिती, कधी कधी माणसं बोलवत नाहीत, घरी आलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती कुणाचे तरी पाय लागले पाहिजे. घराला कुणाचे तरी पाय लागल्याशिवाय ती घरही पवित्र होत नाहीत. नाही त्याला एक पुरावा अभंग आहे त्याला, संत चरणरज सहज वासनेचे बीज माणसाच्या मनात वासना राहत नाही, विकार राहत नाहीत, असं सहज भाव निर्माण होतो. आणि असं होण्यासाठी संगत लागते. ढेकणाच्या संगे हिरा झोभंगला, कुसंगे नाडीला साधू. संगत चांगल्याची पाहिजे, विचार श्रीमंताची संगत पाहिजे, आणि ते असेल तरच जीवन आहे. म्हणून कधी सगळ्यांना महिलांना विनंती करतो, जी जी महिला जावाला बोलत नसन तिनं कीर्तन झाल्या झाल्या जावाच्या गळ्यात पडा, भल्या मोठ्यानं रडा, पण जावाशी गप्पा मारत जा. अरे 20 वर्षे एका घरात राहून जावाशी बोलणाऱ्या महिला नाही का अशा पाहत्यात. अशा एक जावा अशी पाहत होती, तिला अटॅक आला, असं झालं, तशीच गेली ती. दुसरी म्हणली मरू दे, म्हणले गेली तर. पण तिला वाटलं ही मिली तर परत कसं व्हायचं, हिची लेकरं सांभाळ. तिला उचललं दवाखान्यात नेलं, जगली ना बाई ती. डॉक्टर म्हणला तुझी जाऊ नसती तर तू जगली काय. तिला प्रेम आलं, दवाखान्यातच जावाच्या गळ्यात पडून रडायला लागली. पण जिच्या गळ्यात पडली ती शिंदे गटाची होती. ती म्हणली पहिलंच गळ्यात पडली असती तर 40 कशाला गुवाहाटीला नेली असते. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदही गेलं नसतं ना. इथून पुढं जाऊ नातेसंबंध आपल्या आपण जपलं पाहिजे. भाऊ बोलत नसन आपण प्रयत्न करायचा, भाऊ थोडा स्वार्थी असन आपण निस्वार्थी राहायचं. धर्मराजा म्हणायचे आपला दुर्योधन आहे रे. दुर्योधन कोणाचा आहे. एकदा दुर्योधन नेलं बांधूनच टाकलं कोणी, त्या लोकांनी. या दुर्योधनने एका मुलीची छेड काढली, गडी नेला बांधून टाकला. सोडीतच नव्हते हो, दुर्योधन मारलाच असता कोणी, त्या लोकांनी. पण चुकून हे अर्जुनानी भीम हे गेले म्हणले भाऊ आमचा आहे. अरे ते म्हणले तुमच्या घरात आग लावली आहे ना, मारू दे आम्हाला. ते म्हणले तुमचा अधिकार नाही मारायचा, आम्ही संकल्प केला याला मारायचा. याच्या मांडीवर गदा भीमाचीच बसणार, आणि शेवटी भीमाचीच गदा बसली. आणि मग दुर्योधन मेला. दुःशासनाच्या छातीचं रक्तच काढलं, छाती फाडून ते रक्त द्रौपदीच्या केसाला लावलं आणि बाकीचं रक्त पिऊन टाकलं. हे प्रयत्न त्या काळात झाले. म्हणून महाभारत कधी गावात घडू नये. पण एक भाऊ जर म्हणत असन भाऊकीसोबत भांडणं खेळायचे, त्याचं कधी ऐकत जाऊ नका. एक जर भाऊ म्हणला ना भाऊकीतला आपल्याला जरा उद्याच्याला काट्या घेऊन जायचे, भाऊकीला हाणायचे, त्याला एकट्यालाच बांधून टाकायचं. त्याला उत्तर कळ, त्याचं ऐकून वाटोळं नाही करायचं. का असं करून तर महाभारत घडलंय. एवढा मोठा पिता महाभारत भीष्माचार्य ते मेलं. म्हणून जाता जाता पाया पडतो. 5 कर्म सांगतो ती तुम्हाला. बरोबर 5 कर्म सांगतो ती कोणती ऐका. इथून पुढं गरीबाच्या घरी द्या मुलगी, पण निर्वेशनी माणसाला द्यायची. आता तुम्ही इकडल्या भागातले लोक आहेत,
इकडल्या भागातल्या लोकांनी तेच केलं पाहिजे. इकडली पद्धत चांगली आहे. हो, तुमच्याकडे सासू सासऱ्याचा त्रास नसेल तुम्हाला. आमच्याकडे महाराज सासू बाहेर गेली का सून काहीतरी करून खायची आणि सून बाहेर गेली का सासू काहीतरी करून खायची. दोघी बी चोर. एके दिवशी सून बाहेर गेली आणि सासू आली. सूनबाई कुठे गेल्या? सूनबाई कुठे? मग तिला वाटलं म्हातारी सून घरात नाही. म्हातारीनं शेवया कळतात ना तुम्हाला, शेवया शिजवल्या, प्लेटमध्ये घेतल्या, साखर टाकली, तूप टाकलं आणि म्हणली इथं खावा. तर सोनियाची गरम शेवया आत गेली आणि चमच्यानं खाली जाईनात ना ती, चमच्यानं गरम असल्यामुळं. तेवढ्या सून आली. आत्याबाई कुठे गेल्या? तिला वाटलं म्हातारी घरात नाही. तिनं म्हशीचं लाल जरत तापलेलं दूध घेतलं गलासात, त्याच्यात तूप टाकलं, साखर टाकली, चमचा घेतला आणि म्हणली इथं पेवा. तर सासू याची आज जा. जिथं शेवया तिथं दूध गेलं. ही तिच्याकडे पाहायची, ती हिच्याकडे, दोघी चोर ना. पण सून हुशार होती, अंगणवाडीची मास्तरीण होती ती. इथं नाही ना अंगणवाडीचं कोणी. रागच लागली बा. अंगणवाडीची ताई म्हणीन बाया मेला कुठून आणला काय नो बाई, मी कवा दूध घेतलं गलासात. सून लय हुशार होती. ती म्हणली आत्या तुम्ही कवापासून कोरड्या शेवाय खायलात म्हणून दूध घेऊन आले. भांडणच मिटलं ना. अहो हे पोरं सांगतील, पोरं पटकन बोलायचं, लय गोड आहेत, हुशार आहेत पोरं. इकडे बघा रे, पटापट बोला. हुंडा घ्यावा का नाही घ्यावा? टाळ्या वाजव नाही घ्यावा. आले हे पोरं, सासरवाडीकडून कपाट आणावा का नाही आणावा? आणावा. तुम्ही लुटायलाच निघला. अरे पुरीच्या बापानं काय उक्त घेतले वय? लाटणं द्या, पळपट द्या, फ्रीज द्या. फ्रीज कशाला द्यायचं मराय? हे नवरीचे येडी माणसे फ्रीज देतात, ती अंडे ठेवतात वर. हे दान केलं कशाला? त्यांना दान केल्यावर काहीतरी चांगलं ठेवावं का नाही? इथून पुढं नवरीच्या बापाकडून नवरीनं कधी देतात म्हणून देतात, हे घेत जाऊ नका काही. तुम्हाला काय बायकाच मिळत नाही. अजून थोडे दिवसांनी हा माल मसोबाला सोडावा लागेल. आमचा थोरला चिरंजीव मसोबाला सोडण्यात येत आहे. त्याच्या प्रीतीर्थ महाप्रसादाचा कार्यक्रम भाविकांना अवश्य लाभ घ्यावा. अजून थोडे दिवसांना झोपड्यान गांजेचे झाडं, नुसता बोबाटा साधू झोपडीत घुसत आहे. एवढे पोरं आहे आता, एवढा माल सगळा कसा खपवायचा कुठं? पर सगळ्या पोरी शिकलेल्या आहेत महाराज, ही इकायचा कुठं माल? बरं पोरी इतक्या टॉप आहेत. आणि पोरीलाही सांगतो, इथं आहेत ना 2-3 दिदी कधी बी असं नाही. आता तुम्ही लहान आहेत वयानं, पण आता हे काय होतं, हे लेकर कळत नाही. आता सध्या पुरीचे उलटा मेंदू झालाय का काय काय नो. एका वर्गात होतो म्हणून मी हा म्हणले मर मग तशीच. इथून पुढे एक ध्यानात ठेवायचं, मुलींना कसं बोललं पाहिजे माहिती आहे? पोराला पुढं बसवायचं, त्याला पहिले प्रश्न विचारायचे. महेश तू लग्न करायचं का? तुम्हाला ना हा. त्याला म्हणायचं पगार तुझ्या मायबापाला देता येणार नाही. हा आता पुरी हसल्या. हा आणि गुंटा सुद्धा तुझ्या मायबापाला ठेवायचा असं जमन. इथून पुढे एक ध्यानात ठेवा, मुलींना खरी गरज कशाची माहिती का? ज्या घरी जायचं त्या घरी सुख पाहिजे. आमच्या निवृत्ती दादांची ज्ञानोबरायांच्या बहीणबाई आहेत इकडं मुक्ताईनगर. काय अपेक्षा होती त्या माऊलीची? 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवानं म्हणावं गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. विठ्ठलपंतांसोबत रुक्मिणीची काय इच्छा होती? निदान 4 मुलं आहेत, हे तरी सुखी जगावात. हे सुखी जगण्यासाठी तेवढा प्रयत्न केला, आत्महत्या केल्या आणि मग आळंदीकरांनी सुख दिलं. आता काय उपयोगाचं? आज आळंदीकर सगळे सुख देतात, ज्ञानोबरायचं जे जयकार करतात, पण जिवंतपणे जुळी शेण टाकलं. जिवंतपणे आळंदीत कोणी थांबू दिलं नाही, सिद्ध बेटावर राहावं लागलं. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये मुलं समान आहेत. पण प्रकृती अशी सांगते आता सध्या. आता आज असं झालंय सध्याच्या काळात, एकच संस्कृती आज सध्या जगात चालते, ती कोणती? सगळ्या संस्कृती बाजूला राहिल्या आणि सध्या स्वतःची श्रीमंती, स्वतःचा विचार लोक करायला लागले. म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्हाला आता लय पोरं गोड सांगतील बघा. पोरं शाळेत जायचं वय लहानपणी का म्हातारपणी? लहानपणी. लग्न करायचं वय लहानपणी का म्हातारपणी? ती कार्ट हुशार निघलं तरुणपणी. म्हाताऱ्याला जमत नाही का? हे बाबाचं लग्न नाही होणार परत? होईल.
अरे नाही तरी म्हणा बाबाची म्हातारी समजून का त्यांना पुन्हा. आणि एक देणार ठेवा, हे लई गोड आहे. पोरं सांगतील, पोरं शाळेत जायचं वय लहानपण आहे की नाही, नोकरी लागायचं वय मोठेपण, तरुणपण आहे की नाही, पगार कमवायचं वय तरुणपण, नाव कमवायचं वय, बंगला बांधायचं वय, शेती घ्यायचं वय, आणि सगळ्यात क्वालिटी जगायचं वय. म्हातारपण क्वालिटी होय. आता म्हातारपणाची काय अवस्था सांगा आता तुम्हाला. हे चोपदार बाबा आहे दोन्ही. बाबा आजी नीट बोलती का आता? बाबा बोलती का? ये बाबा त्या बाबाकडे पाहते, ते बाबा म्हणते हो म्हण ना, हो म्हण. हे दोघं बाबा गावातले का? मग नको विचारायचं, नको नको नको. मग कुठं नाच झाला, मलाच वनवास आहे पुन्हा काय. अहो वय झाल्यावर कोण नाही नीट बोलत महाराज. जे बैल चांगला आहे त्या बैलाचा पोळ्याला शिंगाला कलर असतो, शिंगाला त्याच्या अंगावर झूल असते, बरोबर आहे. आणि तेच बैल म्हातारा झाला आणि गावानीत बसला तर त्याच्या अंगावर बारदाण्याचं पोत असते, बरोबर आहे. त्या बैलाची किंमत पुन्हा तेच पद्धत आहे महाराज. नवरा लग्न झाल्या बाया नीट बोला त्यात, एव्हा तेव्हा चहा करू का, कॉफी करू का. आणि एक लेकरू झालं का पप्पे त्याला विचार खायचंय का. नातू झाल्यावर तो डंगार कुठं गेलं. आपल्याच घरातली पत्नी आपल्याला नीट बोलत नाही, वयाची अवस्था. बैल मन खारा मरता तरी बरे, बैल मन खारा मरता तरी बरे, नासियने घरे तू कोणी, नासियने घरे तू कोणी. बैल मन खारा मरता तरी बरा, बैल मन खारा मरता तरी बरा, नासियने घर तुमकोनी, नासियने घर आपल्या देशामध्ये असा एक माणूस आहे, त्यांच्या कपड्याला खिसा नाही. त्या माणसाचं नाव आहे रामदेव बाबा. खिसा नाही. बिझनेस किती कोटीचा आहे. सगळ्यात मोठा धंदा जर कोणाचा असेल तर कोणाचा आहे? पतंजली. पण ती व्यक्ती एवढा मोठा उद्योग करत असताना सुद्धा उद्या टाचणीपासून ते विमानापर्यंत बनवायची ताकद त्यांच्यात निर्माण झाली. निस्वार्थी भावना. आता पाठीमागे गेले टाटाजी, देशासाठी इतकं सगळं केलं पण देशासाठी गेले. देशासाठी ध्येय ठेवला, एवढं सगळं ठेवलं आपण देशासाठी काय ठेवतो. आता देशाचे पंतप्रधान आहेत, सगळं आहे. त्यांच्या घरात त्यांची पत्नी ते गुजरातला आहेत, आई होती पाठीमागं. आज देशासाठी किती आहे, कुठल्या बाजूचा देश आहे, कुठं चाललंय. आणि मग आपण काय करतो, आपण फक्त आपल्यासाठी जगतो. ही कुणासाठी जगली? जे देशासाठी लढले. त्या दिवशी नक्षलवाद्यांनी 5 का 6 जवान शहीद झाले परवा गडचिरोलीला. आपल्याच महाराष्ट्रात राहून इथं ही अवस्था आहे. त्या आम्ही गेलतो, शहीद जवानाचे प्रेत तिकडे आले होते कर्नाटकामध्ये. इथून पुढं कुणीतरी देशासाठी एवढं सगळं करतं, आपण काहीच करत नाही. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. तुमच्या भागातली पद्धत मला बरी वाटली. तुमचे माणसं मायबापाला चांगलं सांभाळतात इकडे, आहे की नाही? तुमच्या भागात बरं आहे. आमच्याकडे लय अवस्था वाईट आहे. अरे 20 दिवस म्हातारं पंढरपूरला पायी गेलं तर कोणी बघितलं नाही. म्हातारी पायी गेली तर कोणी पाहत नाही. आमच्या रस्त्याच्या हवेच्या कडेला म्हातारी रात्रीचा 2:30 वाजता बसलेले दिसतात. आपण जर विचारलं आजी कुठली तू, ते मराठवाड्यातून आले, विदर्भातून आले, पश्चिम महाराष्ट्रातून आले, उत्तर महाराष्ट्रातून आले, इकडे कोणताही खानदेशातून आले. पण मला कोणी असं म्हटलं नाही खानदेशातून आलं. पण जरी आलं असेल तर ही पद्धत अवघड झाली. या जालन्याचं म्हातारं 1.5 महिना पंढरपूरला राहिलं होतं. त्या म्हातारीनं कुंकू लावायचं बंद केलं. म्हातारं गेलं काय.
एक दिवशी तिची पोरगी आली म्हणली पप्पा तुझ्या कपाळाला कुंकू का नाही का बाई? कोण मेलं भाव घेतलं म्हणजे तुझा बाप. तुली बाप मेला आणि मला सांगितलं नाही. असं बोललेल्या पोरीनं पोलीस केस केली. पोलिसाला एक दिवशी धुळे हवेला प्रेत सापडलं. पोलिसांनी गटुड्यात प्रेत बांधलं. पोराच्या हातात दिलं तुमचा बाप सापडला. मग ह्या कार्टेनं तोंड उघडून बघावं का नाही? म्हातारं आणलं, जाळलं, म्हातारं सावडलं, म्हातारीची पैठणला नेऊन राख टाकली आणि म्हातारं आमुष्या दिवशी घरी आले. आणि हे खरी घटना आहे. मी 24 तास पाहत होतो. मी टीव्हीला पाहिलं ते म्हातारं. काय डोकाला. आम्ही ते पोराला फोन केला, म्हणलं तुझा बाप सापडला का? सापडलं काय म्हणलं हे काय इथे म्हातारं. म्हाताऱ्याकडे दिबर म्हणलं. मला म्हातारं म्हणलं तुम्ही कोण आहे? म्हणलं मी खडके महाराज आहे. ती म्हातारं म्हणलं तुम्ही ये का? किती पद्धत अवघड आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये म्हाताऱ्या माणसाचा सांभाळ करा. जास्तीत जास्त वयोवृद्ध झाल्यावर त्याचे बोलणं थोडं वेगळं असतं. सगळ्या गोष्टी बाजूला जातात. त्यांना जीव लावा, सांभाळा, ह्या पोरांना मोठं करा. गाव अजून पुढच्या काळामध्ये आपल्या गावाची खरी दिशा बदलली. आपल्या गावात जी बांधकाम आहेत ती शहरात नाहीत. अशी क्वालिटी बांधकाम आहेत आपल्या गावात. एकदम गल्ल्याची गाल्या दिसतात. मध्ये रस्ते आहेत. मध्ये अडगळ असेल तर थोडी मोकळी करा. एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे. भावानं एखादा खिडकी काढली तर काढू द्या. भावाचा एखादा दरवाजा जास्त झाला असेल तर इकडे येऊ द्या. थोडं गुंठा एखादा मागं पुढं झाला असेल तर होऊ द्या. भावाला पाणी नसेल, कमी असेल तर आपल्या विहिरीचं पाणी असेल तर आपलं द्या. पण आपल्या माणसाला सपोर्ट करून आपण मोठं करा, भक्कम व्हा. आज काय झालंय यांचे, तुम्ही पाहिलं असं स्टँडला कोणाची गाडी आहे? फळं विकणारे कोण आहे? आपलं आहे काही? आपलं कुठं कोण आहे? हाय त्यांना भाडं. आपल्याला धंदा टाकायचा म्हणजे पहिलं 10,000 भाडं आहे, 2,000 भाडं आहे, डिपॉझिट 20,000 आहे, 2 लाख रुपये डिपॉझिट आहे. आणि आपल्या प्रक्रिया काय आहेत? म्हणून जाता जाता आपण थोडा प्रयत्न केला पाहिजे. आपला धर्म टिकला पाहिजे. म्हणून खरा तो एकची धर्म जगाला प्रेमा प्रभूची लेकरे सारी त्याला सर्व ही प्यारी. अशा व्यक्तीच्या मुखातून तुम्ही हे ऐकलं. रामायण जाता जाता भरपूर तुम्ही आता मला वाटतं रामचरित म्हणजे चरित्रमानस आहे हे तुम्ही किती गोड काम आहे. मला जर हे माहीत असतं तर मी दुपारी आलो असतो. पण भविष्यामध्ये सुद्धा आता बाबांचा आमचे एक वेगळा भाव तयार झाला. मी आमच्या बाबांना तर बाबांनाच मी आमच्याकडे बोलीन एक दिवस असंच निवांत. त्यांना म्हटलं आमच्याकडे असं निवांत एक दिवस या. तुम्हाला हे सगळे महाराज मंडळी विनंती करतो, कधी शिर्डी तिकडं आले एकदा यायचं आपलं निवांत. थोडं आपणही कधीतरी निवांत राहिलं पाहिजे का? तर आम्ही पण तेच करतो भविष्यात. इतकं पळतो पण इकडे आल्यावर मलाही बरं वाटतं माहेरात आल्यासारखं. आता आमचे बाबा आजोबासारखे वाटतात मला. जसं काही मामाच्या गावाला आलो, आमचे छोटू मामा आहेत, मामासारखं वाटतंय. आता ही सगळा परिवार चांगला आहे, एकदम प्रसन्न आहे. मग अशी मी बाबा आम्ही चहा प्यायला गेलतो. कोणाच्या घरी गेलतो आम्ही? ते तुमच्याकडं ते चहा प्यायला तुमच्याकडं दूध होतं ना. हा लय खास. तिथं दोन 3 कपात दूध आलं. आता चुकून काय झालं, ह्यांना लागत असन गार, त्यांचा कप मला आला. आता त्यांचा कप मला आला आणि बाबाचा गरम होता. बाबा म्हणले कबशी लागते म्हणजे गरम दूध आहे म्हणून. मी बाबाला म्हणलं दूध गार आहे. आता मी गार म्हणले मला बाबानं गोड घेतला. बाबा म्हणले इथून ते इथपर्यंत नुसतं जळतच गेलं. मी मनातल्या मनात म्हणलं आपल्याला काय करायचं, बाबाच जाळालं. आता हे आमचं झालं. पण मध्ये जी होत्या ना सासूना मरणाच्या हसायच्या एकमेकीला. ते बेंगलोरवाल्याची पत्नी त्या दोघी जणी लय हसायच्या. बया बाबाची आग लागली, आता काय खरं नाही बाई. इथून पुढच्या एक काळात आनंद घ्या, सुखी जीवन जगा. तुम्ही बघा चुकात सुद्धा आनंद शोधण्याचा प्रयत्न आपण करत आहात. भविष्यामध्ये ह्या सगळ्यांनी सपोर्ट केला. आपल्या सगळ्यांना देवे तेवढे धन्यवाद. आपले येणेकरी सुद्धा बाबा एकदम गोड आहेत. आपल्याच गावचे आहेत ना. मग येणेकरी बी गावातलंच आहे, फक्त हेच गावातले नाहीत ना. तुम्ही आले का आता? अरे बंद करायला कशाला आलास बाबा? आता मी बंद करायला लागलो ही कार्ट आता आले. आता काय ही सोडायला आले का काय? काय कळत का? मीटिंग होती का काय? मीटिंग नव्हती का? वाघ धराय गेल तस नाही. असं दे लेकर येईल. पण बरं आलं लेकरू इकडे उशिरा का होईना असंच येत जा बा.
आता जरा त्यांना नवीन नवीन कामं असतात सध्या, पण कुठं बी बसत जाऊ नका. एक पुलाच्या नळीत बसलं, त्या पुलाची नळी नसती का, आमच्याकडे वाघ आहेत महाराज, त्याची चालू होती चॅटिंग, ती अशी करायची. वाघ शेजारीच उभा होता असा, वाघानं असं पाहिलं त्याच्याकडं, नळीत वाघ ना, याचं चालूच होतं. याला काय माहित नाही, इकडे वाघीन बोलत होती ना, याच खऱ्या वाघावर कुठं टेन्शन आहे, इकडं वाघीन. यानं जसा वाघ पाहिला, यानं इकडून चित्र पाठवलं वाघिनीला, तिकडं वाघ आलाय. तिला वाटलं हाच वाघ आहे. महाराज त्या वाघानं मुंडक्यासहित खाल्लं त्याला, म्हणजे असं धरलं ना, सोडलं ना, मेलं. आमच्याकडे बाई मेली महाराज, वाघानं धरली, 2 बाया मेल्यात. इथून पुढे पोरायला सांगतो कुठे अडगळीत बसत जाऊ नका. आणि ती सापाची बी घटना चावण्याची जास्त आहे. या मोबाईलमुळे काही कार्ट्याला कळत नाही. एक स्लॅपवर गेलं, बोलत बोलत स्लॅपहून खाली पडलं. आणि एक तर बोलत बोलत त्या दिवशी व्हॉट्सअपवर बोलत बोलत दुसऱ्याच्याच घरात घुसलं. त्याची बायको मालिका पाहत होती, तिला वाटलं पप्याचा बापच आलाय. तिनं पाणी दिलं पण पाहिलं नाही पप्याचा बाप आहे का कोण आहे. तिचा खरा नवरा आला, त्यानं ह्याला पाहिल्यावर ते म्हणलं आपलं घर नवं दुसऱ्याच आहे, ती गेलं निघून पुढं. अरे काय चाललंय हे. थोडं इथून पुढे एक करत जावा. मोबाईलच्या बाबतीत जरा वातावरण वाईट आहे. इथून पुढं विनंती करतो, प्रार्थना करतो, शेवटचं एक बोलतो, कीर्तन समाप्त. पोरो, मोबाईलला हलक्यात मानू नका. मोबाईल चॅटिंग कोणीतरी पाहते हे बघत जा. आता कालच आलंय, आपली आपण केलेली चॅटिंग पुढं कोणीतरी वाचतंय. आपण तुम्ही किती बी वाईट काय चांगलं टाका, पुढं रेकॉर्डिंग आहे. काल आमचं परळीचं प्रकरण झालंय, ते सगळे रेकॉर्ड झाले, ते आता आले. याचा अर्थ कळला का नाही. ते मसाजोगचं ती झाले संतोष देशमुखाचं. आता इथून पुढं थोडं सावध राहायचं. आणि नाही जरी झालं तर इथून पुढं मोबाईलला हलक्यात घेऊ नका. वाईट अवस्था. आमच्याकडे एका पोराचे डोळे काढले होते. हे देशमुख प्रकरण आता लोकांना लय मोठं वाटतं. आमच्याकडे जिवंत पोराचे डोळे काढले तरी बोबाटा नाही झाला. तरी वकील चांगला मिळाला त्या पोराला, ज्यांना डोळे काढले त्यांना. 3 महिन्यात पोरं सोडले. किती खास वकील असेल, किती हुशार असेल बिचारा. असे पण वकील आहेत. म्हणून इथून पुढे विनंती करतो, शिर सलामत पगडी 50. काही नाही, इथून पुढच्या काळामध्ये थोडा वापर कमी करा. आयुष्य चांगलं आहे, जपा, त्यांना सांभाळा. आणि ह्या आयुष्याला कलटणी देऊन सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. मजबूत राहून आयुष्यामध्ये देशासाठी, गावासाठी, देशासाठी, गावासाठी, या राष्ट्रासाठी देहार्पण करणाऱ्या जवानांचं कौतुक करावं. तेवढं थोडं ते आपल्यात एनर्जी निर्माण झाली पाहिजे. सगळ्यात महाराष्ट्रात मी फिरत असतो, 17-18 वर्ष झालं बाबा, पण असं मंदिर बघायला मिळालं नाही. ती उत्तम मंदिर आपण बांधलेलं आहे. खाली वेगळी भावना, वर वेगळी भावना, पाहताना दृष्टिकोन वेगळा. देवाला पाहिजे तसा आकार, देवाला पाहिजे तशी ऊर्जा देणारं मंदिर तुम्ही तयार केलं. आदर्श घ्यावा असं मंदिर आहे. वरच्या हॉलमध्ये गेल्यावर एकदम प्रसन्नता वाटते, खाली तीच अवस्था. आणि देवाकडे बघितल्यावर सुद्धा वेगळी अवस्था आहे, वेगळा भाव आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, जाता जाता देवाकडे गेलात की ती भावना आहे तशीच भावना सर्व घटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्त्रस्मी. धन्यवाद. जय ज्ञानेश्वर. माऊली